जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मरगुबाई यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांवर वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळल्याने 6 भाविक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। यात 10 भाविक जखमी झालेत। यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। मृत भाविक आणि जखमी जत तालुक्यातील आणि कर्नाटकातील डोमनाळ आणि टकळगी येथील आहेत। या घटनेने हळहळ व्यक्त होती आहे। या दुर्दैवी घटनेत जत तालुक्यातील कोंडीबा राऊबा गेजगे, शंकर आबा लोखंडे, मंगल भाऊसो मोटे तसेच कर्नाटकातील अरुण विजू गेजगे, सोन्या लक्ष्मण चव्हाण, संजूबाई रामचौधरी अशा 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 12 जखमींवर जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे। घटनास्थळी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे दाखल झाले। बचाव कार्य सुरू केलं। मोठेवाडी येथे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर मरगुबाईचं मंदिर आहे। यात्रेनिमित्त कर्नाटक आणि जत भागातील हजारो भाविक दर मंगळवारी आणि शुक्रवारी उपस्थिती दर्शवतात। आज 4:30 वाजण्याच्या सुमारास प्रचंड वादळी वारं सुटल्याने भाविकांनी देवस्थानच्या बाजूला असणाऱ्या शेडचा आधार घेतला। वारे जोरात असल्याने क्षणार्धात चिऱ्यांनी बांधलेली भिंत कोसळली। यात जागीच 3 भाविक ठार झाले। 70 फूट लांब असलेली शेडमधील काही भागाचे पत्रे उचकटले तर काही भागाची भिंत पडली। वादळी वाऱ्याने काही समजेनासं झालं होतं। तातडीने भाविकांनी आणि नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं। दगडातून ढिगाऱ्याखाली असलेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आलं। संख येथील खासगी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। यातले 3घांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं। 3घं उपचार घेत असतानाच प्रकृती गंभीर असल्याने जत येथे हलवण्यात आलं। यावेळी 3घांचाही मृत्यू झालाय। कवठेमंकाळ तालुक्यात अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनमधून आयात करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यावर प्रक्रिया सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रोसेसिंग युनिटवर छापा टाकत पर्दाफाश केलाय। बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती चव्हाण याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत। बागायतदार संघाचे पदाधिकारी चव्हाण यांच्यासह संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केलेल्या तपासणीत चीनमधील निकृष्ट बेदाणा भारतीय बाजारपेठेत अफगाणिस्तानच्या नावाने विक्रीसाठी आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकारामुळे स्थानिक द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उद्योगाला मोठा फटका बसत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागावर गंभीर आरोप करत सांगलीतील संबंधित विभागाकडून या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय असा दावा केलाय। निकृष्ट बेदाण्याची विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला। या प्रकरणामुळे जिल्ह्यातील बेदाणा उद्योगात खळबळ उडाली असून आयात मालाच्या तपासणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। शेतकरी व्यापाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि राज्यातील एक राजकीय विश्लेषक संजय भोकरे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचणारे विराज बुटाले आणि गणेश लोखंडे हे शिवसेना उभाटा पक्षाचे कोणतेही पदाधिकारी नाहीत हा गंभीर विषय असल्याने शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख विशालसिंग रामसिंग राजपूत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पत्रकाद्वारे निषेध व्यक्त केलाय। प्रसिद्धी पत्रकात म्हटले की उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष संजय भोकरे यांच्या पाठीशी ठाम असून कट करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे व सांगली जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे। आरोपींवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही प्रशासन करेल असंही निवेदनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष विशालसिंग रामसिंग राजपूत यांनी म्हटले। दरम्यान दैनिक जनप्रवासचे समूह संपादक, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक तसेच श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजयजी भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याची घटना संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत धक्कादायक, गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे। संजय भोकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस संरक्षणासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली। जत तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेली गुन्हेगारीची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। कोसारी येथील अपहरण, खून आणि संख येथील वायरमनवर झालेला गोळीबार या घटना ताज्या असतानाच सोमवारी भिवरगे येथे एका तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आलाय। दारूच्या नशेत झालेला किरकोळ थट्टा मस्करीचं रूपांतर थेट हत्येत झाल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचं सावट पसरलं आहे। भिवरगी कर्जगी रोडवरील गौडर वस्ती येथे सोमवारी दुपारी 2च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे। महादेव सिद्धू बिरादार आणि त्याचा चुलत भाऊ सिलसिद्ध मल्लाप्पा बिरादार हे दोघेही दारूच्या नशेत होते। सुरुवातीला त्यांच्या थट्टा मस्करी सुरू होती, मात्र काही वेळातच त्यांच्यात वाद पेटला। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संतापलेल्या सिलसिद्धने महादेवला जमिनीवर पाडून त्याच्या अंगावर बसून हाताने गळा दाबला। महादेव निश्चित पडेपर्यंत सील सिद्धने गळा सोडला नाही। धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला असल्याची चर्चा असून यामुळे या गुन्ह्यातील पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे।
घटनेनंतर महादेवला तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. मृत महादेव हा घरातील कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, विवाहित बहीण आणि गर्भवती पत्नी असा परिवार आहे. महादेवच्या जाण्याने त्याच्या न जन्मलेल्या बाळाला पित्याचं छत्र गमावले असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये. सांगलीतील विजयनगर परिसरात स्वतःजवळ गावठी आणि बनावटीचं पिस्टल विनापरवाना घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई करत त्याला जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने विजयनगर चौक परिसरात सदरची कारवाई केली. गोरखनाथ मारुती कदम असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव असून मध्य प्रदेशमधील सरदारच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. संशयित कदम याच्याकडून एक पिस्टल, जिवंत काडतूस असं 60,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेत. त्यानुसार अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक भरारी पथक तयार केलं. सदरचं पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार गोरखनाथ कदम हा हसनी आश्रम ते कुंभारमळा या रस्त्यावर स्वतःजवळ कमरेला पिस्तूल लावून उभा आहे. मिळालेल्या माहितीनुसार तातडीने त्या ठिकाणी पथकाने सापळा रचून संशयित कदम याला ताब्यात घेतलं. यावेळी त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळालं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं निदर्शनास आलं. तसेच 1 महिन्यापूर्वी हे पिस्टल मध्य प्रदेश येथील कालघाट येथील सरदार याच्याकडून आणल्याचं सांगितलं. यानंतर त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त केला. त्याला पुढील कार्यवाहीसाठी विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केला असून त्याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शक्तिपीठ महामार्ग हा आमच्या जीवावर उठला आहे. आमची शेती ही आमच्यासाठी आई आहे. आमच्या कित्येक पिढ्या याच मातीतून अन्न पिकवून जगल्या आहेत. ही जमीन आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आहे आणि पुढच्या पिढीची शिदोरी आहे. दुष्काळासारख्या आसमानी संकटांपुढे आम्ही कधी झुकलो नाही. मग शक्तिपीठाच्या आडाने आम्हाला भूमिहीन करणाऱ्या सुलतानी संकटापुढे आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून निकराची लढाई लढू, पण शक्तिपीठचा शासनाचा हा डाव हाणून पाडू, असा एल्गार खानापूर तालुक्यातील घाणवड ग्रामस्थांनी केलाय. शक्तिपीठ महामार्ग बाधित घाणवड येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत नायब तहसीलदार विजय साळुंखे यांना मागण्यांचं निवेदन दिलंय. यावेळी अनिल सावंत, अशोक रावताळे, राजदीप सावंत, प्रकाश भोसले, नंदकुमार गोसावी, जयराज भोसले, शांताराम भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. घाणवड गावच्या हद्दीतून शक्तिपीठ महामार्ग जात असून या महामार्गाचं रेखांकन पाहता घाणवड हद्दीतील 250 एकर जमीन महामार्गासाठी जात असून अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. ज्या देवस्थानासाठी हा महामार्ग निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय त्या देवस्थानासाठी आत्ताही रस्ते आहेत, त्यामुळे नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. शक्तिपीठ महामार्गामुळे घाणवड हद्दीतील सुपीक बागायती शेतजमीन जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं उपजीविकेचं साधनच नष्ट होते. जमिनी गेल्यामुळे शेतकऱ्यांचा जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. घाणवड हद्दीतून जाणारा शक्तिपीठ महामार्ग रेखांकन रद्द करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. मिरजेतील बौद्ध विहाराच्या हस्तांतरणासाठी अचानकच महापालिकेच्या मालमत्ता विभागातील अधिकारी आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी कार्यकर्त्यांसह पालिका मुख्यालयात ठिय्या मारला. अखेर उपायुक्त अश्विनी पाटील यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकलाय. मिरजेत 2 वर्षांपूर्वी नव्याने बौद्ध विहार बांधण्यात आलं. तिथे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उभारले. हे काम पूर्ण झाल्यानंतर महासभेच्या ठरावाने देखभालीसाठी एक संस्थेची नियुक्ती करण्यात आली. तरीही मालमत्ता विभागाचे अधिकारी नगरसेवक अतहर नाईकवाडी यांच्यासह बौद्ध विहार येथे गेले होते. अधिकारी आल्याचे समजताच नागरिकही जमा झाले. त्यांनी मालमत्ता अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा बौद्ध विहार महापालिकेकडे हस्तांतर करायचे असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावरूनही वाद झाला. योगेंद्र थोरात यांनी महापालिका क्षेत्रात 62 बौद्ध विहार आहेत, त्यापैकी किती विहार महापालिकेने हस्तांतरित करून घेतले असा सवाल केला. यानंतर थोरात आणि नागरिकांनी थेट महापालिका मुख्यालय गाठलं. मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. उपायुक्त अश्विनी पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन समजूत काढली. त्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आलाय. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींचा चुराडा करणार असाल तर आमचे पैसे परत पाठवा असं आवाहन करत सांगलीतील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सुचेता कुलकर्णी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. विशेष म्हणजे कुलकर्णी यांनी QR कोडही पाठवत जनतेचा पैसा कुंभमेळ्याला देऊ नका असं आवाहन केलंय. कुंभमेळा करायचा असेल तर मग आयोजकांनी आपल्या आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या खिशातून करावा. आम्ही टॅक्स रुपी पैसा सरकारला विकास कामांसाठी दिलाय आणि तो त्याचसाठी वापरावा असंही कुलकर्णी यांनी म्हटलंय.
राज्यात शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, दुष्काळ असे अनेक ज्वलंत विषय निधी अभावी रखडले. त्यामुळे हे 35,000 कोटी या विकासात्मक कामाला खर्च करावेत, अन्यथा आमचा पैसा आम्हाला परत करावा, असं आवाहनही सुचेता कुलकर्णी यांनी केलं आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथे अर्थ कॅनलला पाणी पोहोचले. गेल्या 1.5 महिन्यांपासून अर्थ दक्षिण कॅनल हा कोरडा ठाक पडला होता. त्यामुळे आसपासच्या 5 गावातील हजारो एकर शेती वाळू लागली होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माने यांच्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर पाटबंधारे प्रशासनाकडून दक्षिण आरफळ कॅनलमध्ये पाणी सोडलं असून गावात पाणी दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष करत पाण्याचं स्वागत केले. यावेळी महिलांनी पाण्याचे पूजन करत आनंद व्यक्त केलाय. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट 2026 परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती. मात्र नीटचा पेपर फुटल्यामुळे ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने घेतलाय. नाशिकमधून पेपर फुटल्याचं तपासात उघड झाले असून शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. जिल्ह्यातील 4,500 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती. सर्व विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय. आता फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे. शैक्षणिक वर्ष लांबणार असल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील पदवीच्या प्रवेशांसाठी नीटची परीक्षा घेतली जाते. तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. नाशिकमधून पेपर फुटल्याचं तपासात उघड झालं असून शैक्षणिक वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र आता पेपर फुटीमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने परीक्षाच रद्द करण्यात असल्याचं जाहीर केल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. जिल्ह्यातील 4,518 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 4,419 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 99 विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित होते. 3 मे रोजी जिल्ह्यातील 10 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. विलिंग्डन कॉलेज, वालचंद कॉलेज सांगली, सांगलीवाडी येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, पटवर्धन हायस्कूल सांगली, पुरोहित कन्या प्रशाला सांगली, आर.एन. पाटील गर्ल्स हायस्कूल, डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज, मिरज महाविद्यालय मिरज, मिरज हायस्कूल आणि शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव या 10 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभ्यास सुरू करावा लागणार आहे. आधीच तणावपूर्ण परिस्थितीतून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मोठी आव्हानात्मक बाब आहे.